एक मोठी बातमी समोर येते। प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर अज्ञातांनी चपलांचा हार घातल्याचा प्रकार समोर आलाय। शेंडगेंच्या गाडीवर अज्ञातांनी शाई सुद्धा फेकली आहे। मराठा समाज तुम्हाला पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा आशयाचं पत्रक प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर लावण्यात आलंय। मराठा समाजाच्या नादी लागू नका, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही या पत्रकातून देण्यात आलाय। तर प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर चपलांचा हार घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे। सोबतच गाडीवर एक पत्रक सुद्धा लावण्यात आलेलं आहे। या पत्रकातून इशारा देण्यात आलाय प्रकाश शेंडगेंना। आपले प्रतिनिधी शंकर देवकुळे सध्या आपल्या सोबत आहेत। शंकर, नेमका काय प्रकार घडलेला आहे, या संदर्भात काही गुन्हा दाखल झालेला आहे का? नक्कीच मनुष्य आपण पाहू शकता, आपण सध्या ग्रेट मराठा हॉटेलच्या बाहेर आहोत। हे ओबीसी बहुजन पार्टीचे जे नेते प्रकाश शेंडगे हे त्यांची गाडी आहे। याच गाडीवर चप्पलचे हार घालून या ठिकाणी काचेवर कागद चिकटवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे, प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही। भुजबळांनी जशी नाशिकात माघार घेतली तशी तू सांगलीत माघार घे। येड्या धनगरांनी मराठ्याच्या नादाला लागू नये, नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। मराठ्यांचा विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेच्या गळ्यात हार घालून तुला फिरून देणार नाही। एक मराठा लाख मराठा असं म्हणून काळी शाई फेकलेली आहे गाडीवरती आणि माळी समाजाला सुद्धा फिरू देणार नाही अशा पद्धतीचं पत्रक या गाडीच्या काचेवरती चिकटवलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः प्रकाशांना शेंडगे जे सांगली लोकसभेचे उमेदवार आहेत ते स्वतः आहेत। काय प्रकार घडलाय नेमका आणि काल सुद्धा कवठेमंकाळमध्ये काय प्रकार घडला? नाही, काल कवठेमंकाळ तालुक्यातील खरशिंग गावामध्ये ज्यावेळी आमचे कार्यकर्ते निवडणुकी प्रचार साहित्य जे आहे, पम्पलेट वगैरे जे आहे ते त्या ठिकाणी वाटप करत असताना खरशिंग गावामध्ये मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना त्या ठिकाणी मज्जाव केला आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की तुम्ही मराठा समाजाची मतं मागण्याचा अधिकार प्रकाशांना शेंडगेंना नाही, मुळीच नाही, कारण त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे। त्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी आमच्या गावामध्ये हे पत्रक वाटू देणार नाही आणि तुम्हाला आम्ही येऊ देणार नाही अशा प्रकारचं त्यांना मज्जाव केल्यानंतर त्या ठिकाणी बाचाबाची झाली, वातावरण तंग त्या ठिकाणी झालं आणि त्यानंतर काही वेळांनी आमच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं की प्रकाशांना शेंडगेंनी काही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही आहे। त्यांचा उलट मराठा समाजाला आरक्षण द्यायला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। फक्त 50% वरचं जे आहे ते त्यांनी आरक्षण द्यायला पाठिंबा दिलेला आहे। जे जरांगेंची मागणी जी आहे की ओबीसीचे 57 लाख कुणब्यांचे दाखले देऊन संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवण्याचा जो कार्यक्रम जो आहे, जी मागणी तिला विरोध केलेला आहे आणि म्हणून तिला तर तो विरोध आमचा कायम राहणार आहे। आज आहे, काल आहे आणि उद्याही तो राहणार आहे। आणि कालचा हा प्रकार मी काल प्रेसमध्ये मीडियामध्ये सांगितलेला आहे की हे सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा घडत आहे। इतकं मराठवाड्यामध्ये हा विषय ओबीसी विरुद्ध मराठा हा त्या ठिकाणी पेटलेला असताना सांगली मात्र शांत होती। पण ह्यावेळी मात्र आता उघड मला या ठिकाणी इशारा आणि धमक्या देण्यात आलेल्या आहेत की तुम्ही भुजबळांनी माघार घेतली आहे निवडणुकीतून, तुम्ही माघार नाही घेतली तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। धनगरांनी आणि माळ्यांनी मराठ्यांच्या नादाला लागू नये आणि जर तुम्ही या निवडणुकीतून माघार नाही घेतली तर जो चपलेचा हार माझ्या गाडीला घातलेला आहे तो चपलेचा हार मला घालण्यात येईल, मला काळं फासण्यात येईल आणि अशा प्रकारे या ठिकाणी माझ्या गाडीवरती शाई फेकलेली आहे। इशाऱ्याचं धमकीचं पत्रही त्या ठिकाणी दिलेलं आहे, चपलेचा हार या ठिकाणी आहे। म्हणजे हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? निवडणूक जी आहे ती मुक्त वातावरण झाली पाहिजे, लोकशाही आहे, कुणाला कुणाचाही मतं मागायचा अधिकार आहे। ज्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी त्या खरशिंगच्या मराठा समाजाने कार्यकर्ते सांगितले की वा या संविधानानं प्रकाशांना शेंडगेंना सगळ्या समाजाला मतं मागण्याचा अधिकार आहे, पण त्यांनी सांगितले की हे संविधान आम्हाला मुळीच मान्य नाही आहे। म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये हे संविधान मान्य होणार नसेल मग पुढे हा देश चालणार आहे कसं काय? आणि सांगलीमधलं मराठा ओबीसी हा कधीच नव्हता, इतकं सलोख्याचं वातावरण होतं। पण ह्या अशा घटनेमुळं विनाकारण सांगली जिल्ह्यातलं वातावरण जे आहे सामाजिक समतोल बिघडत चाललेला आहे। माझी विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना मराठा समाजाचा की आपण ही निवडणूक शांततेत आपण पार पाडूया। यापूर्वी कधी असं घडलेलं नाही। आमची मुळीच इच्छा
कुठलाही वाद करण्याची आमची मुळीच इच्छा नाहीये. रीतसर लोकशाहीच्या मार्गाने आम्ही निवडणूक लढतोय. आम्हाला मतं मागण्याचा अधिकार आहे. आम्ही कुठल्याही समाजाला मतं मागू शकतो. यावेळी आमचे वडील शिवाजी बापू शेंडगे यांनी या ठिकाणी निवडणूक लढलेली आहे. त्यावेळी असा काय विषय कधी झाला नव्हता. त्यावेळी अण्णासाहेब लेंगरेंनी या ठिकाणी निवडणूक लढली, त्यावेळी पण असलं काय नव्हतं. मी स्वतः जतमध्ये निवडणूक लढली आणि त्यावेळी सुद्धा मराठा ओबीसी असं मुळीच काही असा वाद नव्हता. ह्याच वेळी हा वाद या ठिकाणी का उकरून काढला जात आहे, हा माझा प्रश्न आंदोलनकर्त्यांना आहे. या सगळ्या घटनेचा मी निषेध करणार आहे आणि त्याचप्रमाणे याची चौकशी जी आहे निवडणूक आयोगाला याची मी तक्रार करणार आहे. पोलिसात सुद्धा याची तक्रार मी करणार आहे. तुम्ही या संदर्भात वरिष्ठ तुमच्या नेत्यांना कोणाला बोललेला आहात का, वरिष्ठ लेवलला किंवा पोलीस अधिकाऱ्यांशी काय बोलणं झालेलं आहे का तुमचं? नाही, आता सकाळी माझा ड्रायव्हर कुठे आहे, तो कोळेकर ड्रायव्हर सकाळी आता ज्यावेळी आला त्यावेळी त्याने मला सांगितलं की असं खाली गाडीला समाजाला पूर्ण अधिकार दिले. पण बरं